रिटायरमेंटनंतर माझा नवरा खूप व्यायाम करायचा. सकाळी पहाटे उठून फिरायला जाणे, सायकल चालवणे, मित्रांबरोबर पोहायला जाणे यामुळे त्याची तब्येत अगदी फिट झाली होती. या वयात तो मला फिरायला जाण्याचा खूप आग्रह करत होता. पण सकाळच्या थंडीमुळे मी टाळाटाळ करायचे. त्याचा रोजच आग्रह असायचा म्हणून मी एक दिवस सकाळी फिरायला गेले. अर्ध्या रस्त्यात आल्यावर माझ्या हातापायांना खूप थंडी लागत होती. तेव्हा मी अर्ध्या रस्त्यातूनच घरी आले आणि गरम कपडा घेऊन अंगावर घेऊन बेडवर येऊन पडले. दुपारनंतर माझ्या नाकातून पाणी गळायला लागलं होतं. तेव्हापासून मी ठरवलं होतं, आता आपण नवऱ्याबरोबर कधीही फिरायला जायचं नाही. माझा नवरा काटक होता. कोणत्याही कामाचा स्टॅमिना त्याचा चांगला होता आणि दिवसेंदिवस तो वाढतच चालला होता. रिटायरमेंटनंतर बरीच लोकं कामाची टाळाटाळ करतात आणि घरी राहून मस्त आराम करतात. पण माझ्या नवऱ्याचं तसं नव्हतं. त्याला वाटायचं आपलं आताच लग्न झालं की काय, असा जोशमध्ये तो माझ्याशी वागायचा. तो मला सारखं म्हणायचा, अगं कुंदा, मी सांगितलेल्या कामाचं तू अजिबात कंटाळा करू नकोस. माझं ऐकलं तर तुझी तब्येत उत्तम राहील. रिटायरमेंटच्या अगोदरच त्याने एका शहरामध्ये बंगला बांधला होता. आमची दोन्ही मुलं मुंबईला नोकरीला होते. यामुळे घरात आम्ही दोघेच होतो. मला सारखं वाटायचं या वयात आपण आता विश्रांती घ्यावी. पण माझा नवरा हरीश अजिबात ऐकत नव्हता. लग्न झाल्यापासून त्याची ती सवय अजूनही कमी झाली नव्हती. मी त्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होती. कोणत्याही कामाने मी थकून जायची, पण तो अजिबात थकतच नव्हता. काही दिवसांनी त्याने बाजारातून एक मोठी चटई आणली आणि मला म्हणाला, कुंदा, आपण आजपासून चटईवर झोपत जाऊ. मी म्हणाले, अहो, एवढ्या थंडीत मी खाली नाही झोपणार. तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही एकटे झोपा की. माझी मी बेडवरच झोपेल. माझ्या या बोलण्यानंतर तो मला लगेच म्हणाला, अगं कुंदा, तुला रिकामं सोडून आतापर्यंत मी झोपलो आहे का? या वयातील माझा फिटनेस तू रोज पाहतेस ना, त्यामुळे मी तुला सोडून अजिबात झोपणार नाही. तू चटईवर झोपून तर पहा, तुला अजिबात थंडी वाजवू देणार नाही. त्याच्या या बोलण्यावर मी माझ्या नवऱ्याला काहीही बोलले नाही, कारण असं बोलून त्याने मला शांत केलं होतं. आत्तापर्यंत त्याने मला कधीही एकटीला सोडलं नव्हतं. मी माहेरला गेले तरी तो संध्याकाळी झोपण्यासाठी माझ्या जवळच यायचा. पण त्यावेळेस तरुणपणात त्याचं मला काहीही वाटत नव्हतं. आता उतार वयात मला त्याचा त्रास व्हायचा. याचं माझ्या नवऱ्याला काहीही वाटत नसे. रिटायरमेंटनंतर तर तो दुपारीही मला जवळ बोलवायचा आणि त्याची इच्छा पूर्ण करायचा. मला त्याच्या कामाचा खूप वैताग आला होता. म्हणून एक दिवस मी त्याला म्हणाले, हरीश, आता आपली मुलं मोठी झाली आहेत. आज उद्या आपल्याला 2 सुना येतील. यामुळे हा नाद सोडून दे. तो मला लगेच म्हणाला, अगं कुंदा, मला याची सवय झालेली आहे आणि ती सुटणं फार अवघड आहे. ही माझी सवय एकदम सुटणार नाही, पण हळूहळू कमी होण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. त्याची ही सवय कमी व्हावी म्हणून मी निखिल आणि विनयकडे भेटण्यासाठी आले होते. तेव्हा ते देखील मला म्हणाले, बाबाचा तुझ्यात तर खूप जीव आहे ना, आणि त्यांनी तुला चक्क एकटीला पाठवलंय. मी म्हणाले, त्यांना काहीतरी काम निघालं अचानक. यामुळे त्यांनी मला एकटीलाच पाठवले आहे. मी एकच दिवस मुलाकडे राहिले की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच हरीशचा फोन आला आणि मला म्हणाला, कुंदा, तू लगेच संध्याकाळच्या गाडीत बस आणि सकाळी घरी ये. मला एकट्याला अजिबात करमत नाही. पण मी ठरवलं होतं, मुलांकडे आलेच आहे तर निदान 1 आठवडा तरी राहू. शेवटी वेगवेगळी कारणं सांगून मी 8 दिवस मुलांकडे राहिले. मी येणारच नाही असं त्याला वाटलं म्हणून तो देखील माझ्याकडे आला. पण मुलांना पाहून तो थोडा शांत झाला. त्यामुळे मला वाटलं होतं आणखी काही दिवस आपण मुलांकडेच राहू. म्हणजे आपल्या नवऱ्याची सवय हळूहळू कमी होईल.